नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवलेले आहेत हे मिनी समोसा. तर आज आपण स्वीट कॉर्नपासून हे समोसे बनवलेले आहेत. आपण नेहमी तर बटाट्याचे समोसे खातो, पण आज अगदी वेगळ्या पद्धतीने हे स्वीट कॉर्नचे समोसे बनवले आहेत. इतके मस्त झाले आहेत ना. तुम्ही कधी असे हे स्वीट कॉर्नचे समोसे खाल्ले आहेत का? जर खाल्ले नसतील ना, एक वेळेस अशी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. नमस्कार, मी प्रिया. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे स्वीट कॉर्नचे समोसे बनवूयात. नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर कुठल्याही क्षणी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात अगोदर इथे आपण जे समोस्याचं आवरण असतं ना ते तयार करूयात. तर बघा, इथे मी 2 वाटी मैदा घेतला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा ओवा घ्यायचा. ओवा थोडासा ना हातावरती क्रश करून टाकूयात, यामुळे टेस्ट खूप छान येते. आता हे जे सर्व जिन्नस आहेत ना ते एकत्रित चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. तुम्ही हवं तर ना थोडंसं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ असं सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे समोस्याचं जे आवरण असतं ना ते खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये ना तेलाचं मोहन टाकायचं आहे. तर इथे मी 2 चमचे कडकडीत तेल गरम केलं आणि तेल टाकलं. तेल सुरुवातीला ना थोडंसं चमच्याने मिक्स केलं, कारण खूप गरम होतं. आता बघा, थोडंसं थंड झालं की हाताने ना आपण हे जे तेल आहे ना ते चांगलं चोळून घेऊयात. जे तेलाचं मोहन आहे ना ते पिठाला अगदी छान असं चोळून घ्यायचं. यामुळे ना आपले समोसे अगदी खुसखुशीत तयार होतात. आणि बघा, पिठाची छान अशी मूठ वळली जात आहे, म्हणजे तेलाचं मोहन छान असं बसलंय. आता हे ना आपण पीठ मळून घेऊयात. पीठ मळण्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा आपल्याला थोडासा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण रेग्युलर समोसे बनवताना पीठ मळतो ना, अगदी सेम तसंच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही. आपल्याला मस्त असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे बघा, मी पीठ छान असं मळून घेतलंय. आता हे पीठ आपण एक 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्टला ठेवूयात आणि तोपर्यंत जे समोस्यामध्ये स्टफिंग असतं ना ते तयार करून घेऊयात. इथे बघा, मी 1 वाटी भरून हे स्वीट कॉर्न घेतले. आज आपण स्वीट कॉर्न वापरून हे समोसे बनवणार आहेत. तर साधारण इथे मी अर्धं स्वीट कॉर्न घेतलं होतं, म्हणजे मक्याचं कणीस, आणि त्याचे बी असं सोलून घेतले. आता आपण हे थोडंसं ना दरदरीत वाटून घेऊयात. तुम्ही हवं तर ना चॉपरला चॉप करून घेऊ शकता किंवा चाकूच्या सहाय्याने बारीक करू शकता. आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊयात. सोबतच 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. 1 चमचा धने पावडर टाकायची. अर्धा चमचा पांढरे तीळ टाकून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि हे ना आपल्याला अगदी दरदरीत वाटून घ्यायचे. याचं आपल्याला अगदी पेस्ट करायचं नाही. इथे बघा, मी हे जे मिश्रण आहे ना ते थोडंसं दरदरीत वाटून घेतलंय. आता यामध्ये जर तुमच्याकडे अजून भाज्या असतील ना तर तुम्ही भाज्यासुद्धा ॲड करू शकता. शिमला मिरची असेल, कांदा असेल तर ॲड करू शकता. इथे मी थोडंसं हे दरदरीत वाटून घेतलं. आता यामध्ये आपले जे समोस्याचं स्टफिंग आहे ना त्याला अजून मस्त अशी चव येण्यासाठी इथे मी थोडंसं एक चीजचं क्यूब घेतलंय. तर बघा, तुमच्याकडे असेल तर टाका किंवा स्किपसुद्धा करू शकता. इथे मी चीज घेतलं. चीज जे आहे ते थोडंसं आपण किसणीच्या साहाय्याने किसून घेऊयात. आणि आता हे जे चीज आहे ना ते आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. चीजमुळे ना समोस्याला खूप मस्त अशी चव येते. आता बघा, चीज आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं. हे स्टफिंगसुद्धा तयार आहे. आता हे आपण बाजूला ठेवूयात.
इतक्या वेळामध्ये ना आपलं पीठसुद्धा छान असं रेस्ट झालं आहे. आता याला थोडंसं आपण हाताने मऊ करून घेऊयात. जास्त घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही, अगदी मस्त असं आपलं हे पीठ मळून तयार आहे. आता आपण ना याचे समोसे बनवायचे आहेत, तर अगदी छोटे छोटे गोळे करून घेऊयात. तर इथे मी मिनी समोसा बनवणार आहे, त्यामुळे अगदी छोटासा याचा गोळा तयार करून घेतला आणि आता आपण हा गोळा जो आहे ना तो लाटून घेऊयात. लाटत असताना ना आपल्याला जास्त पातळ लाटायचं नाही किंवा अगदीच घट्ट म्हणजे जास्त जाडही लाटायचं नाही. थोडंसं मध्यम अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे बघा मी थोडीशी मस्त अशी ही चपाती लाटून घेतली. आता एक आपण ही चपाती लाटून घेतली ना, अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या सुद्धा या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. आणि आता आपण याचे समोसे बनवूयात. समोसे बनवण्यासाठी ना मी 2 भाग करून घेतले. आता ह्या एका भागाचा ना आपण समोसा तयार करूयात. तर बघा इथे मी थोडंसं याच्या ज्या कटा आहेत ना त्याला थोडंसं पाणी लावून घेतलेत, कारण त्यामुळे काय होतं आपला समोसा व्यवस्थित असं फिट्ट बसतो आणि जे मधलं स्टफिंग आहे ना ते बाहेर येणार नाही. तर बघा सुरुवातीला असा त्रिकोण करून घ्यायचा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं त्रिकोण करून घ्यायचं आहे. आणि आता याच त्रिकोणामध्ये ना आपल्याला जे आपण स्टफिंग तयार केलं होतं ना ते स्टफिंग भरून घेऊयात. तर बघा अगदी 1 ते 1.5 चमचा यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं. आणि आता वरचं जे आपलं आवरण आहे ना ते अगदी चांगल्या प्रकारे बंद करून घ्यायचंय. व्यवस्थित असं बंद करायचं, ज्यामुळे ना आपलं जे चीज आहे ना ते बाहेर येणार नाही किंवा मेल्ट झाल्याच्या नंतर ते बाहेर येऊ शकत नाही. अगदी मस्त असा आपण जो समोसा आहे ना तो पॅक करून घेतलाय आणि बघा इथे मस्त असा आपला हा मिनी समोसा तयार आहे. आता इथे मी एक समोसा बनवून घेतलाय ना, अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा समोसे बनवून घेऊयात. इथे बघा अगदी छोटे छोटे मस्त असे मिनी समोसे आपण बनवून तयार केलेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता तळण्यासाठी मी गॅसवरती ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. तर बघा समोसे तळत असताना सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं नाही, अगदी मंद आचेवर हे तेल गरम करायचं आहे. तर बघा एक एक करून तेलामध्ये समोसे सोडून घेऊयात. जेवढे समोसे कढईमध्ये बसतील ना तेवढे समोसे सोडून घ्यायचे. बघा अगदी हलकेसे याला बबल येत आहेत, तर यापेक्षा आपल्याला तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही. आता अगदी मध्यम आचेवर हे समोसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अगदी मंद आचेवर हे समोसे आपण तळून घेऊयात. आता बघा एका बाजूने हलकेसे हे तळले, अगदी थोडेसे असे वर आले ना तर आपल्याला हे चमच्याच्या सहाय्याने पलटवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने अगदी छान असं याला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथे बघा हलकेसे एका बाजूने फ्राय झालेत ना तर हे चमच्याच्या सहाय्याने आपण पलटवून घेऊयात. आणि आता दोन्ही बाजूने अगदी मस्त असं याला रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. तुम्ही कधी असे हे स्वीट कॉर्नचे समोसे खाल्ले आहेत का? जर खाल्ले नसतील ना तर एक वेळेस असे हे समोसे नक्की करून पहा, इतके मस्त लागतात ना. बघा आपले समोसे अगदी मस्त असे तळून झालेत, रंग बघा किती मस्त आलाय. आता हे समोसे आपण ना काढून घेऊयात. तर झाऱ्या घेतला, झाऱ्यामध्ये हे सर्व समोसे काढून घ्यायचे आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते पूर्णपणे निथळून घ्यायचं. नंतर सुद्धा आपण तुम्ही जर अजून बनवले असतील ना तर याच पद्धतीने दुसरी सुद्धा बॅच तळून घ्यायची आहे आणि एखाद्या टिश्यू पेपरवरती सुद्धा हे समोसे तुम्ही ठेवू शकता. इथे बघा सर्व समोसे तळून झालेले आहेत. एखाद्या आंबट गोड चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा हे तुम्ही समोसे नक्कीच खाऊ शकतात. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये मस्त असे आपले हे स्वीट कॉर्नचे समोसे बनवून तयार आहेत. तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी जर कुठल्याही क्षणी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.